जय शिवराय मित्रांनो, आज आपण एक नवीन वेगळी सुरुवात करतोय। याच्यामध्ये काय होणार आहे, बरेचसे शेतकरी कमेंट्स करतायत आणि त्या त्यांच्या कमेंटला आतापर्यंत व्यवस्थित रिप्लाय मिळाला नाहीये। बऱ्याचशा कमेंट्सचा आपण रिप्लाय सातत्याने देत असतो, पण थोडा उशिरा का होईना येणाऱ्या लाईव्हला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या किंवा लाईव्ह झाल्याच्या नंतर येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंटला एक रिप्लाय टू ऍक्शन असा आपण एक प्रोग्राम सुरू करतोय। म्हणजे ज्यांनी कमेंट चालू असताना केल्या त्यांच्या कमेंट आपण घेतल्याच, पण ज्यांनी लाईव्ह बंद झाल्याच्या नंतर कमेंट सुरू केल्यात अशा शेतकऱ्यांचे देखील कमेंट आपण फेसबुक ओपन करून आपण तिथे ते कमेंट वाचून त्यांच्या भागाची माहिती घेऊनच त्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि मित्रांनो, लाईव्हची जी वेळ आहे 7:30 ते 8च्या दरम्यान कोणत्याही क्षणी आपण लाईव्ह घेत असतो। नोटिफिकेशन तुम्हाला लाईव्ह चालू झाली याची मिळवण्यासाठी तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे आणि सातत्यानं लाईक आणि कमेंट जर करत राहिला तर तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्याकडे हा लाईव्हचा पेज आहे ते रिकमेंड होत जाईल। तर आता वेळेत आपण आपल्या हवामान अंदाजाकडे, पण तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या 4-5 दिवसापासून आपण 16 तारखेपासून वातावरण हे दुपटीनं वाढ होणार आहे, त्या पद्धतीनं वातावरणात वाढ झाली आहे। 17 तारीख आजच्या तारखेपेक्षा थोडी मोठी आहे। 18-19 पर्यंत वातावरण जास्त प्रमाणात राहील, परत 1-2 दिवसासाठी ते वातावरण कमी होईल, पुन्हा 22-23 पासून वातावरण पुन्हा वाढणार आहे। ते कुठल्या भागात वाढेल आणि उद्याचा जो 17 तारखेचा जो अंदाज आहे तो कुठल्या भागासाठी अधिक रूपात राहील याचा आपण आढावा घेऊयात। तर बघा, उद्याची 17 एप्रिल जी तारीख आहे ही तारीख आता वातावरण सक्रिय करणारे जे भाग आहेत ते म्हणजेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि जे काही पश्चिम महाराष्ट्राचे काही प्रमुख शहर आहेत या भागामध्ये, पण वाऱ्याच्या तीव्रतेमुळे हे संपूर्ण बनलेलं जे ढगांचं बाष्प आहे हे डायव्हर्ट होत कुठल्या भागामध्ये जाईल याचा अंदाज पहिले आपण घेऊयात। उद्याची 17 एप्रिल जी आहे ही वैजापूर भागामध्ये ढगाळलेली परिस्थिती निर्माण करणार आहे। ऍक्च्युअल आपण आधी ढगाळलेली परिस्थिती कुठे निर्माण होईल आणि पावसाचे पॉइंट कुठे तयार होणार आहे याबद्दलचा अंदाज घेऊयात, म्हणजे जेणेकरून उद्या काम करत असलेल्या शेतकऱ्यांना 17 एप्रिलला त्यांना त्यांच्या भागातला अंदाज मिळून जाईल। उद्या लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वातावरण हे सक्रिय होणार आहे। हिंगोली जिल्ह्यात, पश्चिम भागामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण हे सक्रिय होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण, गंगापूर, अंबड हे जे काही परिसर आहे इथेही ढगाळलेली परिस्थिती निर्माण होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा काही भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती निर्माण होणार आहे। पावसाचे पॉइंट व्ह्यू वाऱ्याच्या तीव्रतेमुळे सर्वाधिक जास्त जे बनतील त्याचा आढावा आपण आज घेणार आहोत। बारामती शहराकडे देखील वातावरण खराब होणार आहे। त्यानंतर श्रीरामपूर, अकोले हे जे काही भाग आहेत या भागात देखील येवला, निफाड, कोपरगाव परिसर, नाशिकचा जो एरिया आहे इकडेही वातावरण सक्रिय होणार आहे। त्यानंतर नाशिकचा जर विचार केला आपण, नाशिकच्या तुरळक भागांमध्ये पाऊस होईल, बाकीच्या ठिकाणी वातावरण फक्त खराब होईल, भीती दाखवेल आणि ते निघून जाईल अशी परिस्थिती आहे। कराड, वाळूज, मायणी हे जे काही कोरेगाव कसले जे परिसर आहेत सातारा जिल्ह्यामध्ये इथे वाऱ्याचा जोर जास्त राहील आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस इथे आहेत। त्यानंतर वातावरणाचा आढावा, बेळगावच्या बाजूस काही ठिकाणी दक्षिणेकडील भागांना देखील सक्रिय परिस्थिती निर्माण होण्याचे चान्सेस हे उद्याच्या भागांमध्ये देखील उद्याच्या 17 एप्रिल देखील आहेत। त्यानंतर परिस्थिती आपण चंद्रपूर जिल्ह्याची जर पाहिली तर वातावरण हे अस्थिर आहे। वातावरण खूप बनेल पण टिकण्याची जी क्षमता आहे ती या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमी राहील। त्यानंतर परिस्थिती याच दिवशी 17 एप्रिलला नांदेड जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला वातावरण खराब करणारी जास्त आहे। आता मॉडेलच्या कम्पॅरिझन सिस्टीम मध्ये आपण बघूयात की ढगाळलेली परिस्थिती आणि ऍक्च्युअल पावसाचे पॉइंट्स कुठे बनतायत। तर परिस्थिती बघा, पुणे जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी, तुरळक का म्हणतोय कारण की वातावरण सगळीकडे बनेल पण पडण्याची जी क्षमता आहे ती मोजक्या भागांमध्ये राहू शकते। पुणे पश्चिम भाग, दक्षिण एरिया आणि उत्तरेकडील तुरळक भाग अशा परिस्थितीमध्ये। सातारा परिसरात देखील काही ठिकाणी वाई, मलकापूर, खटाव, कल्याण नगरचे पूर्वेकडील भाग अशा भागाच्या स्थितीमध्ये हा पाऊस सक्रिय होऊ शकतो। पावसाचं जे प्रमाण आहे ते फक्त 2-4 गावं घेणं हे प्रत्येक पॉइंट आणि लाईव्हच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सातत्यानं सांगत आलेलो आहे। त्यानंतर सांगलीमध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा पाऊस ह्या 4 दिवसात तरी झालेला नाहीये, पण उद्यापासून वातावरणात इथे मोठा बदल होणार आहे। द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फारसं घाबरायचं काम इथे नाहीये। ज्वारी उत्पादक शेतकरी सुद्धा आपले काम निरंतर चालू ठेवा, 4-2 शितोड्याने फारसं नुकसान होणार नाहीये। पण परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यामध्ये, जसे की आपण धाराशिवचा विचार करूया, बीड जिल्ह्याचा विचार करूया, या भागामध्ये सुद्धा थोडा वातावरण अधिक स्वरूपामध्ये
उद्या खराब होईल। एखाद दोन ठिकाणी पेंडवणी पावसाचा अंदाज आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा जे काही डोंगराचा कांदा करतात अशा शेतकऱ्यांना झाकण्याची वेळ 3:30 ते 4च्या सुमारासमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यातल्या तुरळक भागांमध्ये, अहिल्यादेवी नगर परिसरातल्या मोजक्या भागांमध्ये, पश्चिम उत्तर ते दक्षिण एरियातल्या भागांमध्ये ही कंडिशन पाहायला मिळू शकते। परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, माजलगाव, बीड जिल्हा या भागामध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळू शकते। 3:30च्या सुमारास ढगांचा गडगडाट किंवा आवाज येत असेल किंवा ढगांची रेलचेल जर वाढली उद्याच्या तारखेला तर आपण झाकण्याच्या तयारीत राहू शकता। आज सेलू, परतूर भागामध्ये किंवा घनसावंगीच्या पूर्वेकडील भागांमध्ये गडगडाट झालाय, काही ठिकाणी पाऊसही झालाय। आभाळ मागच्या 4 दिवसापेक्षा दुपटीने आज 16 एप्रिलला वाढलं होतं। त्याच पद्धतीने उद्या सुद्धा वातावरण हे खराब आहे। पुढचे 3 दिवस वातावरणासाठी जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भागात मागील 3 दिवसापासून 1 दिवस आड करता इथे 4 ते 5 गावांना पाऊस ऍक्च्युअल होत आलेला आहे। गावांची संख्या 2 ते 3, 4 ते 5 अशा स्वरूपाची राहिली आहे। मात्र कंडिशन खराब आहे। पुढचे 3 ते 4 दिवस तुम्ही काळजी करण्याची कंडिशन मध्ये राहा, वातावरण खराब आहे। घनसावंगी तालुक्यामध्ये आज तुरळक भागांमध्ये पाऊस झालाय, परंतु एरियामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी पाऊस झालाय। तर अशी परिस्थिती उद्या सुद्धा आणि परवा सुद्धा निर्माण होऊ शकते। वातावरण 1 दिवसाआड हे सातत्यानं घडत जाणार आहे। पुढचे 3 दिवस वातावरण हे खराब आहे। आता उद्या वाशिम जिल्ह्याकडे, वाशिमची जी परिस्थिती आहे, हिंगोलीची जी परिस्थिती आहे सर्वदूर राहणार नाहीये। किरकोळ असे भाग इथे घेतले जातील। वातावरणाचा जो प्रभाव आहे हो वाऱ्याच्या तीव्रतेमुळे कमी अधिक बनू लागलाय आणि विशेष करून हा एवढा जो महिना आहे हा महिना खराब वातावरण होण्यासाठी जास्त प्रमाणात राहील। मात्र पाऊस पडण्यासाठी याची जी स्थिती आहे ही कमी प्रमाणातच राहील असा अंदाज आहे। अकोला, शेगाव, खामगाव जो पट्टा आहे आणि जो काही विशेष करून कारंजा लाड, नेर, कारंजा लाडच्या पूर्व भागात आज काही तुरळक भागांमध्ये पाऊस झालाय। नेर, यवतमाळ तुरळक ठिकाणी आज झालाय। सर्वदूर पावसाची नोंद इथेही झाली नाहीये। वातावरण हे सातत्यानं पुढचे 3 दिवस या भागांमध्ये होत राहील। आता आपल्या कमेंट्स जे आहेत, आता मी काय केले, फक्त 16 एप्रिल आणि 17 एप्रिलचा आढावा दिलाय, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये, त्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये आपण 8 दिवसाचा अंदाज दिलेला आहे। तो तुम्ही रिपीट जरी बघितला तरी चालतोय। आपण पुन्हा उद्या लाईव्ह घेणार आहे। ज्यांना लॉंग टर्म अंदाज पाहिजे त्यांनी मागचे व्हिडिओ आपल्या युट्यूबवरती किंवा याच फेसबुकवरती देखील पाहिले तरी चालतील। पण आता तुमच्या कमेंटसाठी हा वेळ आपण वाचून ठेवतोय, आपल्या कमेंटकडे वेळ देतोय। विलास चव्हाण सर, घनसावंगी तालुका, 20 तारीख संध्याकाळचं लग्न आहे, वातावरण कसं राहील? तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगितलंय की आपल्या व्हॉट्सअपवरती आपला मेसेज टाकायचा आहे। अंदाजे 4 ते 5 गावं आपल्याला चेक करावं लागतील। त्यातल्या 2-3 गावांना जरी पाऊस सांगितला तर तुमच्या भागात पाऊस डिक्लेअर करावा लागतो आणि आता फारसं घाबरण्याचं काम 20 तारखेला नाहीये। तर प्रत्येक दुसरी कमेंट देखील करा। कमेंटवरती विशेष लक्ष आज आपण देणार आहोत। ऍक्शन टू रिप्लाय हा आपला प्रोग्राम असणार आहे। कमेंटला प्रत्येक वेळी आपण रिप्लाय देणार आहे। उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण हे सक्रिय होणार आहे। जळगावच्या शेतकऱ्यांना विशेष म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थोडं नियोजन तयारीत राहायचं आहे। पाऊस सर्वदूर नाहीये, हा पॉईंट तुम्ही सगळ्यात लक्षात घ्या। 3:30च्या सुमारास, 4:30च्या सुमारास वातावरण आपल्याला पश्चिम किंवा उत्तर भागाकडनं सक्रिय दिसल्यास आपल्या नियोजनामध्ये आपला थोडा फरक ठेवावा लागणार आहे। नाशिक जिल्ह्यात मालेगाव, मनमाड जो परिसर आहे, पैठण, छत्रपती संभाजीनगरचा जो काही पश्चिमेकडील एरिया आहे, वैजापूर वगैरे भाग, या भागात देखील उद्या वातावरण सक्रिय होईल। वातावरणाचा जो प्रभाव आहे हा कमी आहे, पण ढगाळलेली परिस्थिती ही सर्वात जास्त अधिक राहणार आहे। आपल्याला कमेंट आली आहे वैभव गायकवाड यांची, चाकण 17 आणि 18 तारखेला पाऊस आहे का? चाकणचा जो अंदाज आहे तो आपण 1 मिनिटामध्ये पूर्ण करूयात। पुण्याच्या चाकण भागाची कमेंट आहे। इथं तुमच्याकडे वाऱ्याचे जे प्रवाह आहे हे अति जोराने वाहू लागतील। चाकणचा दक्षिणेकडील एरियामध्ये मोजक्या ठिकाणी पेंडवणी किंवा सडा टाकल्यासारखा पाऊस होऊ शकतो। वाऱ्याच्या अतिप्रवाहामुळे ढगाळलेली परिस्थिती खाली डायव्हर्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत। तुमच्याकडे नुकसान करेल अशी कंडिशन नाही, त्यामुळे वैभव गायकवाड सर घाबरू नका। चला पुन्हा एकदा कमेंट करा, वाटल्यास परत हेच माहिती आपण रिपीट करूयात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण अंदाज लागून जाईल। बघा, उद्या सकाळीच काही भागांना खराब परिस्थिती पाहायला मिळणार आहे। पहाटे उठल्याच्या नंतर वातावरण हे तुरळक ठिकाणी गरमीचं
आणि ढगाळलेली परिस्थिती जी राहणार आहे ती बेळगाव, रत्नागिरी, कोकण किनारपट्टीचा एरिया 7:15 वाजता आभाळ आपल्याला पाहायला मिळेल. दुपारी बरोबर 11 ते 12च्या दरम्यान नाशिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगरचे दक्षिण उत्तर भाग इथे वातावरण खराब होण्यासाठी वातावरणाची परिस्थिती जास्त आहे. बाळू बनकर सर आपल्या देऊळगाव परिसरामध्ये 17 आणि 18 आजच्या सारखीच राहील. सेम कंडिशन मध्ये 1-2 ठिकाणी पाऊस होईल, नाही तर अन्यथा वातावरण जे आहे ते खूप खराब राहणार आहे. काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार देखील राहणार आहे. तर उद्या अहिल्यादेवी नगर परिसरात देखील वातावरण डेव्हलप होणार आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम हे चारही बाजूस तुरळक ठिकाणी हा पाऊस होईल. वातावरणाचा जो ढगाळलेल्या परिस्थितीचा जो क्लाउड कव्हरिंग एरिया आहे तो 60% एवढा राहण्याची शक्यता दाट आहे. पण पावसाचा पडण्याचा जो एरिया आहे तो फक्त 11 किंवा 12% म्हणजे 10-12 गावांची शक्यता मॉडेलनुसार व्यक्त होते आहे. नाशिक क्षेत्राला सुद्धा उद्या वातावरणाचा दुपटीने फरक पडणार आहे. पुणे, अहिल्यादेवी नगर परिसर, बारामती, बीड, केज, धारूर, सांगलीचा सुद्धा उत्तरेकडील भाग उद्या वातावरणात दुप्पट राहील, पण घाबरण्याची शक्यता नाही. कराळे सर आपल्या भागाची कंडिशन सांगितली. उद्या वातावरण खराब आहे, पण तीव्रता मात्र पाऊस पडण्याची जी आहे ती कमी आहे, 12 ते 13%. आणि वातावरणाचा क्लाउड कव्हरिंग म्हणजे ढगांची व्याप्ती असणारा जो एरिया आहे तुमच्या सर्व तालुक्यामध्ये खराब वातावरणाचा परिसर आहे. 2:30 ते 3 वाजता जर तुमच्याकडे काही कामे करत असाल किंवा कांद्याचं मोडणी चालू असेल, आपल्या भाषेमध्ये त्याला फोडणी म्हणतो, तर त्या पद्धतीने ती तुम्हाला झाकावी लागणार आहे. 3:30च्या पिरियडमध्ये उत्तर आणि पश्चिम भागाकडनं आभाळ दिसल्याच्या नंतर वातावरण तुमच्याकडे करायचं खराब आहे. उद्या लोहारा खुर्द, धाराशिवच्या दक्षिणेकडील एरियामध्ये देखील सिस्टम 4 ते 5च्या दरम्यान अधिक वाढू लागेल. दुपारी 2:30 वाजता ढगांची निर्मिती होण्यासाठी हा लातूरचा एरिया देखील पोषक ठरणार आहे. परभणीचा भाग देखील, जालन्याचा भाग देखील दुपारी बरोबर 11 ते 12 वाजता ढगांची निर्मिती व्हायला सुरुवात होईल आणि 2 ते 2:30 वाजता ढगांचं संक्रमण होऊन 3:30च्या सुमारास कुठे मोठे गर्जनेला प्रमाण सुरू होईल. मधुरा सोनवणे सर, बीडची कंडिशन जर आपण पाहिली तर बीडच्या कडाष्टी परिसरापर्यंत, इकडे गेवराईच्या पट्ट्यापर्यंत आणि माजलगावच्या भागांमध्ये वातावरण हे सक्रिय होणार आहे. परिस्थिती तुरळक ठिकाणीच पावसाची आहे. सगळ्यांना विनंती आहे, हा लाईव्हची लिंक आपल्या प्रोफाईलवरती देखील शेअर करू शकता आणि काही कमेंट्स असतील तर नक्की सांगू शकता. तर आपल्या कमेंट घेतल्यात तर आपली उद्याची तारीख समाप्त करतो. 18 तारखेबद्दल अंदाज देण्याचा प्रयत्न करतो. 18 तारखेचा जो एरिया आणि पॉइंट ऑफ व्ह्यू बनलेला आहे तो सुद्धा विदर्भ बनणार आहे. विदर्भाच्या अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या भागात देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर नांदेड परिसरात सुद्धा या 18 तारखेला देखील वातावरणाचा प्रभाव पडणार आहे. अहिल्यादेवी नगर परिसराला 17 आणि 18 सेम राहणार आहे. त्यानंतर लातूर, सोलापूर भागात देखील वातावरण 18-17 उद्याच्या तारखेचं तुम्ही बघितलं तर सेम कंडिशनमध्ये ते वातावरण 18 देखील राहणार आहे. सांगलीचा मात्र तुरळक भाग याच्यामध्ये असणार आहे. अहिल्यादेवी नगर परिसराबरोबर छत्रपती संभाजीनगरचे कन्नड, सिल्लोड तुरळक ठिकाणी, गंगापूर, पैठण हे भाग देखील तुरळक ठिकाणी, वैजापूरच्या काही मोजक्या भागांमध्ये आवाज येईल, आभाळ गडगडाटाचा आवाज येईल, पण पाऊस मोजक्या ठिकाणी राहील. केदार भोसले सर आपल्या परतूरच्या एरियामध्ये आज काही ठिकाणी पाऊस झालाय. ठीक आहे, तर उद्या सेम कंडिशन आहे, थोडी कमी प्रमाणात राहील, पण वातावरण डेव्हलप होणार आहे. 18 तारखेला पुन्हा वाढेल. नांदेड, हदगाव परिसरामध्ये मागील 3 दिवसापासून एक दिवसाला काही ठिकाणी पाऊस होतोय. तर सेम कंडिशन तुम्हाला 18 तारखेला देखील आहे आणि उद्या सुद्धा ठीक आहे. यवतमाळचा परिसर जर आपण बघितला तर यवतमाळच्या तुरळक भागांमध्ये देखील पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. उद्याची तारीख ही यवतमाळसाठी पोषक ठरू शकते. 18 देखील या भागामध्ये आहे. नगर जिल्ह्याचा नेवासा, इम्रामपूर जो परिसर आहे तुम्हाला 17ही तारीख दिलेली आहे आणि 18 सुद्धा आहे, पण परिस्थिती 2 ते 3 गावांना पाऊस पडेल एवढे आहे. भोसले सर परतूरची कंडिशन सांगितली, आजच्या सारखी उद्या आहे आणि परवा देखील राहणार आहे. 19 तारखेचा आढावा बघा. 19 तारखेला ऍक्च्युअल म्हणजे पाऊस होणार असलेले जे भाग आहेत, सांगली डिक्लेअर आहे, सांगलीचा उत्तरेकडील भाग असेल. त्यानंतर परळी वैजनाथ, परभणी परिसर आहेच. लातूर सुद्धा सावंतवाडीकडील जे भाग आहेत, भोकर, नांदेडचा जो भाग आहे तो सुद्धा आहे. जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी आहे. विदर्भात मात्र देऊळगाव, राजा, लोणार, खामगाव, चिखली, शेगाव या परिसरात, देऊळगाव, मोही परिसरात सुद्धा काही ठिकाणी गडगडाटीचं प्रमाण वाढून पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. पावसाची तीव्रता 10 ते 5 गाव एवढीच राहील. त्यानंतर वर्धा वगैरे भागात देखील सेम कंडिशन आहे. हा होता 19 तारखेपर्यंतचा आढावा. आपल्याला जवळपास 21 ते 22 तारखेपर्यंतचा अंदाज दिलेला आहे. कालचाही व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय. धन्यवाद.